शेवटचं बोला. जय भीम, जय भारत, जय संविधान. मी राजेंद्र झेंडे थेट वार्ता या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन आज देशभरामध्ये सुरू आहे. हे आंदोलन गेल्या 135 वर्षापासून सुरू आहे. या आंदोलनाबाबतीत ॲडव्होकेट महेंद्र झाडे यांनी खूप मेहनत करून आपणासाठी सविस्तर माहिती आणलेली आहे. तर ती माहिती घेऊन येत आहेत आपणासमोर ॲडव्होकेट महेंद्र झाडे. जय भीम, नमो बुद्धाय. आजच्या आपल्या संवादाचा विषय आहे महाबोधी महाविहाराच्या संदर्भात जे आंदोलन चाललं आहे आणि सध्या देशामध्ये जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा आढावा घेता आंदोलनाच्या मागचा इतिहास आणि आंदोलनाच्या मागची जी पार्श्वभूमी आहे ती पाहणं आणि भविष्यामध्ये आंदोलन यशस्वी होण्यासाठी कशा पद्धतीने वाटचाल करता येईल याबद्दल आंदोलकांना एक दिशादर्शक मार्गदर्शक सूचना करणं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती हे आंदोलन आपल्याला कशा पद्धतीने यशस्वी करता येऊ शकतं याबद्दल थोडीशी माहिती देणं आजचा ह्या व्हिडिओचा किंवा परिसंवादाचा हा आजचा विषय राहील. तर आपण ह्या आंदोलनाची सुरुवातीला पाहूया. सुरुवातीला 1885 साली एडविन अर्नॉल्ड नावाच्या एका लेखकाने लाईट ऑफ एशिया नावाचं एक पुस्तक प्रकाशित केलं. या पुस्तकामध्ये त्यांनी अर्थात लाईट ऑफ एशिया म्हणजे तथागत बुद्धांबद्दल मोठ्या प्रमाणावरती माहिती लिहिली आणि त्याचबद्दल त्यांनी महाबोधी विहाराच्या संदर्भामध्ये माहिती लिहिली. आणि ही माहिती त्यांनी लिहित असताना महाबोधी विहाराची सध्याची जी परिस्थिती आहे त्या संदर्भात मोठ्या प्रमाणावरती त्यांनी भाष्य केलेलं दिसतं. त्या पुस्तकाचा परिणाम असा झाला की ते पुस्तक श्रीलंकेमध्ये असलेले जे अनागरिक धम्मपाल जे आहेत त्यांच्या वाचनात आलं आणि ते त्यांच्या वाचनात आल्यानंतर त्यांना म्हणजे तरुण अवस्थेमध्ये ते असताना त्यांना असं वाटलं की आपण ह्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि ह्या भागाची म्हणजे माहिती घेतली पाहिजे किंवा दर्शन घेतलं पाहिजे असं म्हणजे मोठ्या प्रमाणावरती त्यांच्या मनामध्ये आस्था निर्माण झाली. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी 1891 मध्ये भारतामध्ये आले ते आणि त्यांनी महाबोधी विहाराच्या वास्तूची पाहणी वगैरे केली. तर ती पाहणी केली असताना त्यांना असं निदर्शनास आलं की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती नासधूस तोडफोड वगैरे झालेली आहे आणि त्या ठिकाणी असलेले काही जे बुद्ध मूर्ती आहेत तिकडचे जे काही पुरोहित वर्ग ब्राह्मण वर्ग जे आहे किंवा हिंदू समाजातली काही लोक ते आपापल्या घरामध्ये त्या लोकांनी ते मूर्त्या चोरून घेऊन गेलेल्या आहेत. काही विटा वगैरे तिकडचे चोरलेले आहेत. बुद्धिझमशी संबंधित असलेले वेगवेगळे जे अवशेष आहेत ते त्या ठिकाणी त्यांनी चोरून आपल्या घराच्या बगीच्यामध्ये वगैरे लावलेले आहेत. त्यावेळेला अनागरिक धम्मपाल यांनी हा विचार केला की आपण हे महाबोधी विहार जे आहे ते त्या ठिकाणच्या महंत किंवा ब्राह्मणांच्या ताब्यात आहे ते त्यांच्याकडून सोडवलं पाहिजे. म्हणून त्यांनी 1891 पासून त्या ठिकाणी प्रयत्न करायला सुरुवात केली. आता विचार करण्याची गोष्ट आहे 1891 ते 2025 जवळपास 135 वर्षाचा कालखंड झाला. या 135 वर्षाच्या कालखंडामध्ये आज तागायत हा लढा जो आहे तो यशस्वी झालेला नाही आणि जगाच्या पाठीवरती सर्वात मोठं चाललेलं जे आंदोलन एखादं धार्मिक आंदोलन म्हणून जर कुठल्या गोष्टीला बघावंचं असेल तर ते आपल्याला ह्या महाबोधी महाविहाराच्या आंदोलनाला पाहावं लागेल. आता अनागरिक धम्मपाल यांनी काय केलं आंदोलनाची सुरुवात कशा पद्धतीने झाली ते तुम्ही समजून घ्या. अनागरिक धम्मपाल यांनी सुरुवातीला महाबोधी सोसायटीची स्थापना केली आणि महाबोधी सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी 1895 साली केस दाखल केली बिहार कोर्टामध्ये. बिहार कोर्टामध्ये ती केस त्या ठिकाणचे जे महंत होते महंतगिरी विरुद्ध अनागरिक धम्मपाल असे त्या केसचं टायटल आहे, त्या केसचं नाव आहे. आणि त्या केसचा जो निकाल आहे तो निकाल कोर्टामध्ये 1895 लागला. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की त्या केसचा निकाल लागताना कोर्टाने कुठल्या कुठल्या गोष्टींची दखल घेतली ते जाणणं महत्त्वाचं आहे. तर सगळ्यात प्रॉमिनंट एव्हिडन्स जो आहे तो कोर्टाने जो लक्षात घेतला तो म्हणजे आपले जे लॉर्ड कनिंगहम जे भारतामध्ये आले आणि त्यांनी जे पुरातत्व खात्यामध्ये जे वेगवेगळ्या पद्धतीचं जे उत्खनन केलं आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे बुद्धिस्ट ज्या साईट्स ज्या आहेत त्या साईट्सचं एक्सकव्हेशन झालं आणि त्याच्यामध्ये त्यांना असं कळलं की ह्या ज्या सर्व ज्या वास्तू ज्या आहेत त्या बुद्ध धर्माशी निगडीत आहेत. युआन सांग वगैरे यांच्या त्या मॅपवरून त्यांनी ती सगळी माहिती घेतली.
तर त्या पुस्तकाचा आधार जो आहे तो कोर्टाने घेतला आणि कोर्टाने तो आधार घेऊन त्या आधारावरती निर्णय असे दिलेत की ही जी महाबोधी विहाराची जी वास्तू आहे ती बौद्धांची वास्तू आहे. या ठिकाणी जे पंडित महंत जे ब्राह्मण किंवा हिंदू वर्ग आहे त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या महंतांनी असा दावा केला की बुद्ध हे विष्णूचा अवतार वगैरे आहे. तर ते कोर्टाने तो दावा खोडून काढला की बुद्ध हे विष्णूचा अवतार नाहीये. त्याच्यानंतर त्या ठिकाणी असलेले जे बुद्ध पद आहे त्यालाच ब्राह्मण वर्ग जे आहे ते विष्णुपद असं म्हणतो. हे देखील कोर्टाने त्या ठिकाणी नमूद केलंय. कलम 295, 296, 297, 141 आणि 335 IPCची या 4 कलमांचा आधार घेऊन कोर्टाने तो निर्णय दिला. गया मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये हा जो खटला जो चालला. त्याच्यानंतर त्या ठिकाणी असलेले जे 5 पांडव म्हणून म्हटलं जातं, तर त्या ठिकाणी गया कोर्ट असं म्हणतं की हे जे काही 5 पांडव वगैरे ते नसून त्या बुद्धांच्याच मूर्त्या वगैरे आहेत आणि ब्राह्मणांनी त्याचं डिसफिगरिंग केलेलं आहे. डिसफिगरिंग म्हणजे मूर्त्या बुद्धांच्या मग त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे रंगरंगोटी वगैरे करून किंवा कपडे वगैरे घालून त्याचं हिंदू देवी देवतांमध्ये रूपांतर केलेलं आहे असं गया कोर्टाने म्हटलं. आणि त्या ठिकाणी त्या महंतांना त्यांनी 100 रुपये दंड आणि 1 महिन्याचा कारावास दिला आणि जर 100 रुपये दंड देऊ शकत नसेल तर अजून 1 महिन्याचा कारावास अशा पद्धतीची शिक्षा त्यांनी दिली आणि त्याच्यानंतर तो खटला त्या ठिकाणी संपुष्टात आला. आता ह्या बाबतीमधलं जे एव्हिडन्स जे आहे ते आपल्याला अनागरिक धम्मपाल यांनीच लिहिलेलं जे पुस्तक आहे द बुद्धा गया टेम्पल केस या नावाने, अनागरिक धम्मपाल विरुद्ध जयपाल गीर आणि इतर, या पुस्तकाचं ते टायटल आहे. त्या पुस्तकामध्ये पूर्ण महाबोधी विहाराच्या संघर्षाच्या संदर्भातली संपूर्ण माहिती मिळते. त्याच्यानंतर ते जे गीर जे म्हणजे महंत त्या ठिकाणचे होते ते कलकत्ता हायकोर्टामध्ये गेले आणि कलकत्ता हायकोर्टामध्ये कोर्टाने सांगितलं की ह्या पद्धतीचे जे दावे आहेत ते म्हणजे सत्य किंवा असत्य मानणं ते मोठ्या प्रमाणावरती अवघड आहे. त्यांनी श्रीलंकेतल्या काही बौद्ध भिक्षूंना वगैरे त्या ठिकाणी विटनेससाठी आमंत्रित केलं होतं. त्या विटनेसने असं सांगितलं की हा जो आहे तो भारत देशाचा अंतर्गत विषय आहे, त्याच्यामुळे आम्ही ह्याच्यामध्ये पडू शकत नाही. आणि कोर्टाने जो गया कोर्टाचा जो निर्णय होता तो रद्दबातल ठरवला आणि त्याच्यामुळे पुन्हा ते प्रकरण जे आहे ते त्याच पद्धतीने राहिलं. ते आपण बघतोय की ते आतापर्यंत. त्याच्यानंतर अनागरिक धम्मपाल हे म्हणजे त्यांचा मोरल खूप मोठ्या प्रमाणावरती डाऊन झाला आणि त्यांनी मग ह्या सगळ्या गोष्टीतून माघार घेतली आणि 1933 साली त्यांचं निर्माण झालं. त्याच्यानंतर आपण बघतोय की याच्यामध्ये अजून एक वळण आलं. 1922 साली अनागरिक धम्मपाल यांनी भेट घेतली होती महात्मा गांधींची आणि रवींद्रनाथ टागोर यांची देखील. आणि त्याच्यामध्ये त्यांनी मागणी केली होती की काँग्रेसने याच्यामध्ये आम्हाला म्हणजे मदत करावी आणि ही जी वास्तू आहे ती ब्राह्मणांच्या तावडीतून सोडून बौद्ध बनते संघाच्या ताब्यात वगैरे द्यावी. आता त्याच्यानंतर ते शक्य झालं नाही. मग 1942 साली ऑल इंडिया काँग्रेस कमिटी AIC ज्याला आपण म्हणतो त्याचं अधिवेशन जे आहे ते गया या ठिकाणी झालं होतं. तर गयामध्ये जे महापंडित राहुल सांस्कृते आहेत यांचा मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्मावरती अभ्यास वगैरे होता. त्यांनी तो मुद्दा ऑल इंडिया काँग्रेस कमिटीमध्ये मांडला. ते त्या ठिकाणी सेक्रेटरी ह्या पदावरती होते. तर त्यावेळेला गांधीजींनी असं आश्वासन दिलं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण ते पाहू. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील ते काही झालं नाही. त्याच्यानंतर गांधीजींचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला आणि झालं असं की राहुल सांस्कृते यांना त्यांच्या सेक्रेटरी पदाचा राजीनामा देखील द्यायला लावला होता. त्याच्यानंतर बराच मोठा काळ गेला आणि मग त्याच्यानंतर वर्ष उजाडलं 1949चं. 1949 मध्ये हा जो वाद जो आहे तो ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या देखील लक्षात आला होता आणि स्वातंत्र्य मिळालं देखील होतं आणि गांधीजींनी शब्द दिला होता. मग त्याच्यावेळी काय केलं की पंडित नेहरू यांनी राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एक मंडळ स्थापन केलं आणि त्यांना सांगितलं की हा प्रश्न तुम्ही निकाली काढा. आणि मग ते प्रश्न निकाली काढत असताना त्यांनी केलं असं की काही लोकांना त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतला आणि एक कायदा तयार केला. हा कायदा जो आहे तो एकदम छोटासा म्हणजे केवळ 1800 सेक्शनचा तो कायदा आहे. म्हणजे कलम आहेत त्याच्यामध्ये 18 सेक्शन, फक्त 18 सेक्शन. आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे कशा पद्धतीने महाबोधी महाविहाराचं नियोजन वगैरे असावं त्या पद्धतीने त्यांनी त्या कायद्यामध्ये तसा उल्लेख केलेला आहे.
आता याच्यामध्ये झालंय असं की हा कायदा जो मुळामध्ये जो आहे तो सगळ्या गोष्टीचं मूळ ठरलाय. आता तो कायदा काय आहे तो आपण ते थोडक्यामध्ये ते जाणून घेऊ, म्हणजे त्याचे महत्त्वाचे मुद्दे जे आपण ते हायलाईट करू. त्याच्यामध्ये असं म्हटले की हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर एक कमिटी स्थापन होईल. त्या कमिटीमध्ये 8 ब्राह्मण आणि 8 बौद्ध असतील आणि एक अध्यक्ष असेल जो तिकडचा मॅजिस्ट्रेट असेल. तो मॅजिस्ट्रेट देखील हिंदूच असला पाहिजे असं त्याच्यामध्ये म्हणणं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये जो महंत आहे तो महंत त्याच्यामध्ये कायमस्वरूपी म्हणजे आजीव सभासद असेल. त्या महंत मयत झाला किंवा त्याच्या डोक्यावर काही परिणाम झाला किंवा त्याने काम करण्यामध्ये असमर्थ वगैरे दाखवली तर त्या महंताच्याच फॅमिलीमधलं कोणाला तरी घ्यावं, अशा पद्धतीची देखील त्याच्यामध्ये तरतूद आहे. म्हणजे त्या वास्तूवरती कायमस्वरूपी ब्राह्मणांचं कसं काय वर्चस्व असू शकतो ह्या संदर्भात त्याच्यामध्ये पाहणी करण्यात आलेली आहे. दुसरा त्याच्यामध्ये विषय असा घेतला त्यांनी की जो सचिव असेल तो देखील राज्यच अपॉइंट करेल आणि ते देखील जे आहे ते हिंदूच असतील. सचिव जे आहेत ते देखील हिंदूच असतील अशा पद्धतीने. त्याच्यानंतर दुसरा त्यांनी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती बदल असा केला आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवरून कोणत्याही पद्धतीचा दबाव होऊ नये त्याच्यासाठी त्यांनी एक समिती स्थापन केली, ती सल्लागार समिती. त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या बौद्ध देशांना घेतलंय आणि तुम्ही पाहाल की बोधगयाच्या परिसरामध्ये जे मठाच्या भोवतीच्या ज्या काही वास्तू विहार वगैरे जे आहेत ते आंतरराष्ट्रीय बौद्ध समुदायाने बांधलेले आहेत. ती ह्याच म्हणजे कायद्यामध्ये बदल केल्यानंतर ती बांधली गेलेली आहेत. तर अशा पद्धतीचा हा कायदा आहे आणि त्याच्यानुसार मग ती मागणी उठणं ते साहजिकच झालं की म्हणजे ब्राह्मणांचं वर्चस्व आहे ते रद्द वगैरे करा आणि आमच्याच ताब्यात द्या, बौद्धांच्या वगैरे ताब्यात द्या. तर ऑक्टोबर 1948 तो कायदा त्यांनी बिहार विधानसभेमध्ये मांडला आणि 1949ला तो कायदा मंजूर करून तो लागू करण्यात आला. आता त्याच्यानंतर झालं असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, लक्षात घ्या 1949ला कायदा लागू झाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला धर्मांतर केलं. त्यावेळेला बाबासाहेबांच्या माहितीमध्ये ह्या सर्व गोष्टी होत्या आणि बाबासाहेब त्या पद्धतीने काम देखील पाहत होते. आता ह्या सर्व परिस्थितीचा आढावा बाबासाहेबांनी तेव्हाच घेतल्यामुळे बाबासाहेबांनी ही गोष्ट माहिती होती की जर का बोधगयेची जर का आपल्याला मुक्ती करायची आहे ब्राह्मणांच्या तावडीतून तर भारताच्या पातळीवरती ते शक्य नाही. आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरून बौद्ध देशाची मदत घेणं क्रमप्राप्त आहे. त्यासाठीच त्यांनी तुम्ही पाहाल काठमांडूमध्ये बौद्ध परिषदेला हजेरी लावणे, श्रीलंकेमध्ये त्यांनी भेट देणं वगैरे ह्या पद्धतीच्या सर्व गोष्टी त्यांच्या चालल्या होत्या आणि त्याच्यानंतर मग त्यांनी 1956ला धर्मांतर केलं. 1956ला धर्मांतर केल्यानंतर त्यांनी 1954मध्ये जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची जी स्थापना केली त्या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं त्यांनी रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी वर्ल्ड बुद्धिस्ट फेलोशिप म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरती बौद्ध देशाचं जे एक संघटन आहे त्या संघटनेमध्ये त्यांनी ती रजिस्ट्रेशन केलं. हे करण्यामागचा त्यांचा हेतूच होता असा की आंतरराष्ट्रीय पातळीवरील बौद्ध देशांची मदत घ्यावी ह्या देशामध्ये बौद्ध संस्कृतीचं जतन संवर्धन करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी. आणि आपल्या भाषणामध्ये ते म्हणतात देखील की परदेशातल्या बौद्ध देशांनी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील बौद्ध संघटनांनी भारत देशातील बौद्धांना मदत करावी की आपल्या देशामध्ये बौद्ध देशाची वाढ करण्यासाठी किंवा इकडची संस्कृती इकडच्या वास्तूंचं जतन संवर्धन करण्यासाठी. आता तुम्ही पाहाल की बाबासाहेबांनी आपल्याला धर्मांतर, नामांतर आणि देशांतर असा देखील संदेश दिला होता. आता धर्मांतर, नामांतर हे बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे, पण देशांतर म्हणजे काय तर बाबासाहेबांनी हेच अभिप्रेत होतं की आंतरराष्ट्रीय पातळीवरचे जे वेगवेगळे बौद्ध देश आहेत त्या बौद्ध देशांबरोबर आपल्या भारतातल्या बौद्धांनी मैत्रीपूर्ण संबंध बनवावे. तिकडे शिक्षणाच्या संदर्भात, व्यापाराच्या संदर्भात ते संबंध वृद्धिंगत व्हावे आणि पर्यायाने बौद्ध देशांचा वापर या ठिकाणी बौद्ध संस्कृतीचा वारसा जतन करण्यासाठी करण्यात यावा. तुम्ही पाहाल 1956ला बाबासाहेबांनी धर्मांतराची वगैरे सगळी तयारी वगैरे केली. त्याच वेळेला 1956ला 2500 वर्ष पूर्ण होतात. म्हणजे तथागत बुद्धांच्या जी जयंती त्या जयंतीला 2500 वर्ष पूर्ण झालेली आहेत 1956मध्ये. आणि त्याच वेळेला पंडित नेहरू जे आहेत ते 3 दिवसाचा बुद्ध जयंतीचा कार्यक्रम आयोजित करतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील बौद्ध देशांना त्यामध्ये समाविष्ट करतात आणि समाविष्ट करून
त्याच्यामध्ये ते ह्याच पद्धतीने म्हणजे त्या आश्वासन असं देतात की महाबोधी विहाराचे जे परिसर आहे त्या परिसरामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही वास्तूंची जर निर्मिती जर करायची असेल तर त्या ठिकाणचे बौद्ध देश जे करू शकतात. अशा पद्धतीने ते करतात. आता 1956 पासून ते त्याच्यानंतर साल उजाडते ते 1992 एवढा मोठा प्रचंड हा जो काळ आहे तो मध्ये जातो. त्याच्यानंतर जे बनते सुरई ससई जे आहेत ते ह्या आंदोलनाची धुरा आपल्या हातामध्ये घेतात आणि 1992 साली अखिल भारतीय भिक्षू महासंघ आणि दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ते दादरच्या चैत्यभूमीपासून ते बोधगयेपर्यंत एक रथयात्रेचं आयोजन करतात. ठीक आहे. बनते सुरई ससई यांनी हा जो लढा आहे तो 1992 पासून ते दीर्घ काळापर्यंत म्हणजे जवळपास 2015 पर्यंत त्यांनी तो चालू ठेवला होता. हे आपल्याला लक्षात घ्यायची गरज आहे. त्याच्यानंतर बनते सुरई ससई जे आहे ते 86 दिवसाचं आंदोलन करतात बोधगया या ठिकाणी आणि त्यावेळेला आंदोलनात असतं ते 1995 साली लालू प्रसाद यादव हे त्या ठिकाणी जे आहेत ते मुख्यमंत्री असतात. त्यांनी ते आंदोलन केल्यानंतर लालू प्रसाद यादव त्याच्यामध्ये एक राजकीय खेळी असे करतात की आंदोलनकर्ते जे बनते आहेत त्या बनतेमधल्या 4 जणांना महाबोधी विहाराच्या कमिटीवरती घेतात आणि ते आंदोलन जे आहे ते कालांतराने बारगळतं. त्याच्यानंतर परत एक आंदोलन उभं राहतं. ते आंदोलन जे आहे ते काही भिक्षू संघ जे आहेत ते त्यांच्यामार्फत उभं केलं जातं. पण त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये 2 गट पडतात. ते म्हणतात की ज्या वेळेला ते 1995ला काही भिक्षूंना जे कमिटीवर घेतलं त्या कमिटीवरती आमचा कोणत्याही पद्धतीचा विश्वास नाही आणि सध्या आंदोलन करण्यामध्ये तेच आहे. त्याच्यामुळे ते कमिटी जी देखील आहे ते आपापसामध्ये भांडणं होतात. मग ते आंदोलन देखील यशस्वी होत नाही. त्याच्यानंतर बनते सुरई ससई जे आहे ते पुन्हा एकदा 1997 साली जंतर मंतर या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू करतात. ते धरणे आंदोलन 18 महिने चालतं, ते लक्षात घ्या. आणि त्या दरम्यान ते 21 दिवसाचं आमरण उपोषण देखील करतात. ते आमरण उपोषण करत असताना बहुजन नायक मान्यवर जे काशीराम साहेब आहेत ते काशीराम साहेब बनते सुरई ससई यांना भेटतात. ते त्यांना त्या ठिकाणी आश्वासन देतात की हा जो लढा आहे तो आम्ही उभारू, आम्ही आमच्या हातामध्ये घेऊ आणि महाबोधी विहार हे मुक्त करून दाखवू. पण त्याच्यानंतर बहुजन नायकांना देखील ते शक्य होत नाही. इतिहासातले काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण म्हणजे सत्य परिस्थिती जाणून घेऊन तटस्थपणे पाहणं खूप गरजेचं असतं. कारण जे वास्तव आहे ते आपल्याला नाकारता येणार नाही. कारण बहुजन नायक जे आहेत त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीची मोठी आंदोलन केली, सत्ता देखील प्रस्थापित केली. पण असं असताना देखील महाबोधी विहार मुक्त करणं त्यांना देखील शक्य झालं नाही, हे आपल्याला मान्य करावं लागेल. त्याच्यानंतर झालं असं की 2002-2003 साली बनते सुरई ससई यांना ऑल इंडिया अल्पसंख्याक आयोग मायनॉरिटी कमिशन ज्याला म्हटलं जातं त्या मायनॉरिटी कमिशनमध्ये त्यांना एक सदस्य म्हणून घेतलं जातं. ते अल्पसंख्याक आयोगावरती सदस्य म्हणून घेतल्यावर बनते सुरई ससई काय करतात, त्यावेळेचे जे गृहमंत्री आहेत केंद्रीय गृहमंत्री इंद्रजित गुप्ता यांची भेट घेतात आणि इंद्रजित गुप्ता यांची भेट घेऊन त्यांना ते महाबोधी विहाराचं प्रकरण पूर्णपणे समजवतात. ते प्रकरण समजल्यानंतर इंद्रजित गुप्ता जे आहेत ते बिहारच्या मुख्यमंत्र्यांना 2003 साली पत्र लिहितात आणि महाबोधी विहार जे आहे ते बौद्धांना स्वाधीन करण्यासाठी सांगतात. त्याच्यानंतर त्या पत्रावरती कोणत्याही पद्धतीची दखल घेतली जात नाही. त्यानंतर उजाडतं 2005 साल. 2005 साली बनते सुरई ससई जे आहेत ते 2 प्रस्ताव मंजूर करतात केंद्रीय अल्पसंख्याक आयोगामध्ये. ते प्रस्ताव असं असतं की महाबोधी महाविहार जे आहे ते बौद्धांच्या स्वाधीन करावं आणि त्याच्यानंतर जो महाबोधी जो ऍक्ट आहे तो रद्द करावा केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने आणि त्या ठिकाणी नवीन ऍक्ट आणावा. आता त्यावेळेला बिहारच्या मुख्यमंत्री होत्या राबडी देवी. राबडी देवींपर्यंत हे प्रकरण गेलं. बनते सुरई ससईंनी त्यांना देखील निवेदन दिलं, पण त्यावेळी देखील काही झालं नाही. त्याच्यानंतर उजाडलं 2006 साल. त्यावेळेला बौद्ध समाजाच्या अशा मोठ्या प्रमाणावरती पल्लवित झाल्या, कारण त्यावेळेला घटना अशी घडली की रासू गवई जे आहेत ते बिहारचे राज्यपाल झाले आणि त्यावेळेला बनते सुरई ससईंना आणि बौद्ध समुदायाला मोठ्या प्रमाणावर असं वाटलं की आता आपला हा लढा यशस्वी होईल आणि आपल्यालाही मिळू शकतं. रासू गवई हे त्यावेळेला दीक्षाभूमीची जी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टचे देखील अध्यक्ष होते आणि बिहारचे राज्यपाल देखील होते. दीक्षाभूमीमध्ये ज्या वेळेला 2006 साली आपला कार्यक्रम जो होता
धम्मदीक्षा दिनाच्या दिवशी जो कार्यक्रम असतो मोठ्या प्रमाणावरती, त्यावेळेला आपल्या भाषणामध्ये रासूगवई असं म्हणाले, की मी ह्या ठिकाणाहून बिहारला नाही तर विहारला जातोय आणि मी ते विहार जे आहे ते मुक्त करणार. अशा पद्धतीने त्यांनी जाहीर सभेमध्ये भाषण केलं, आश्वासन दिलं आणि त्याच्यानंतर ते बिहारला गेले. बिहारला गेल्यानंतर त्यांनी केलं असं, की मुख्यमंत्र्यांची वगैरे भेट घेतली. भेट घेतल्यानंतर त्यांनी बंटी सुरईससे आणि त्यांच्या शिष्टमंडळांना पटना या ठिकाणी बोलवलं. पटना या ठिकाणी त्यांची 2 दिवस चर्चा झाली आणि त्यावेळेला त्यांनी असा प्रस्ताव ठेवला बंटी संघापुढे, की जी 5 जणांची जी 4 जणांची जी म्हणजे सदस्य संख्या आहे कमिटीवरती, एकूण 9 मध्ये 4 बौद्ध असावेत अशी जी तरतूद आहे, त्याच्याऐवजी मी 9 मध्ये 5 बौद्ध असावेत अशा पद्धतीची तरतूद करतो. अशा पद्धतीने त्यांनी तडजोडीचा मार्ग त्या ठिकाणी अवलंबला. बंतेंना ती गोष्ट काही आवडली नाही, कारण जे आश्वासन दिलेलं ते खोटं आहे म्हणजे ठरलं त्या ठिकाणी आणि बंतेंनी तो ठराव फेटाळला आणि त्याच्यानंतर पुन्हा हे प्रकरण जे आहे ते शांत झालं. बंतेंनी परत 2009 साली प्रयत्न केले. त्याच्यामध्ये अल्पसंख्याक मंत्री त्यावेळच्या काळामध्ये जे होते, म्हणजे 2009 पासून 2012 पर्यंतचे पिरियड होते, की बॅरिस्टर AR अंतुले, सलमान खुर्शीद या दोघांची त्यांनी भेट घेतली आणि त्यांच्यापर्यंत हे प्रकरण त्यांना सांगितलं. तरी देखील त्यामध्ये ते काही झालं नाही. त्याच्यानंतर त्यांनी सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांची भेट घेतली आणि त्यांना देखील हे प्रकरण सांगितलं. तरी देखील काही झालं नाही. तुम्हाला तर एवढं जे मी सांगतो त्याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात येईल, की ह्याच्यामध्ये BJPचा कुठे आणि कोणत्याही पद्धतीने सहभाग नाही. हे जे पूर्ण जे महात्मा गांधीपासून 1922 पासून जे चाललंय ते पूर्णपणे हे काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये चाललंय. आपण जाहीरपणे म्हणजे आरोप करतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती, त्यांना जातीयवादी धर्मांध वगैरे म्हणतो, पण ह्या एवढ्या प्रचंड काळामध्ये काँग्रेसच्या हातामध्ये केंद्रामध्ये राज्यामध्ये देखील सत्ता असताना त्यांनी देखील हे महाबोधी विहार हे मुक्त केलं नाही बौद्धांसाठी. ही देखील गोष्ट बौद्ध समाजाने जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि खूप गरजेचं आहे. कारण आपला जो लढा आहे तो लढा नेमका कुणाच्या विरुद्ध असायला पाहिजे, तो पक्ष किंवा व्यक्तीच्या विरुद्ध असता कामा नये, तो प्रवृत्तीच्या विरुद्ध असणं खूप गरजेचं आहे, हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बंटी सुरईससे यांनी अजून एक प्रयत्न केला. महाबोधी महाविहाराचा कायदा कशा पद्धतीने असावा याचा एक त्यांनी टेम्पररी एक ॲक्ट तयार केला. तो ॲक्ट तयार करून त्यांनी त्याच्या 400 प्रती काढून त्यावेळेचे जे तिकडचे खासदार जे होते त्या 400 खासदारांना त्यांनी त्यांचं वाटप केलं आणि त्यांनी सांगितलं, की हा प्रश्न जे आहे तुम्ही ते लोकसभेमध्ये मांडा आणि लोकसभेमध्ये मांडून याच्यावरती काहीतरी तोडगा काढून हा प्रश्न जो आहे तो निकाली करा, असं त्यांचं म्हणणं होतं. पण तेव्हा देखील तुम्ही बघाल 400च्या 400 खासदारांपैकी एकाने तो प्रश्न लोकसभेमध्ये मांडला नाही. म्हणजे आपण जे सेक्युलर म्हणून जे ऊर बडवतो ह्या काँग्रेसवाल्यांसोबत, की हे आपले धार्जिणे आहेत वगैरे वगैरे, ह्यांनी देखील आपल्या बौद्धांना कोणत्याही पद्धतीने सपोर्ट केला नाही. याचं कारण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, कारण ह्यांना मतांचं राजकारण करायचं असतं आणि ह्यांना मतं हवी आहेत बहुजनांची. बौद्धांच्या मताचं ह्यांना काहीच देणं घेणं नाही. ही गोष्ट या ठिकाणी मला मुद्दाम अधोरेखित करावीशी वाटते. त्याच्यानंतर 25 एप्रिल 2015 रोजी बंटी सुरईससे यांनी शेवटचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न त्यांनी असा केला, की आपले तत्कालीन जे राष्ट्रपती होते प्रणव मुखर्जी यांना निवेदन दिलं आणि आपण पाहतोय की आता त्या गोष्टीला 10 वर्ष झालीत, त्यांनी देखील काही केले नाही. प्रणव मुखर्जी हे देखील काँग्रेसचेच होते. त्याच्या दरम्यान एक मुद्दा जो सांगायचा राहून गेला. 2012 साली बंटी सुरईससे यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल केली महाबोधी विहाराच्या संदर्भात. 2012 पासून आता 2025 उजाडलं, जवळपास 12 वर्षाच्या कालखंडामध्ये त्याच्यावरती आज तागायत सुप्रीम कोर्टाने एकही हिअरिंग घेतलेली नाही. जे सुप्रीम कोर्ट आपण म्हणतो वारंवार, की जे त्याचे जज जे आहेत ते एका विशिष्ट वर्गाचे आहेत, लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळे भारत देशाचं जे सुप्रीम कोर्ट आहे ते देखील बौद्धांना धार्जिन नाही आहे. त्याच्यामुळे आपण हा लढा कोणत्या पातळीवर लढायचा ते आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता हे झाल्यानंतर भारतीय संविधानातली जी कलम किंवा ज्या काही तरतुदी आहेत त्या महाबोधी महाविहाराचा लढा यशस्वी करण्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला मदतीस होऊ शकतात त्याच्यावर मी थोडंसं भाष्य करतो. लक्षात घ्या, आपण बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून वगैरे सोशल मीडियावरती आपण पाहतोय की अशा पद्धतीने एक प्रचार चालू आहे, की भारतीय घटना लागू झाल्यानंतर त्याच्या अगोदरचे जे काही सर्व कायदे होतात
जे आहेत ते सगळे निरस्त होतात. अशा पद्धतीची आपण चर्चा पाहतोय. हे पूर्ण सत्य नाही, हे अर्ध सत्य आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. जे आपलं आर्टिकल 13 आहे, भारतीय घटनेमधलं कलम जे 13 आहे, ते काय म्हणतं की भारतीय घटनेमध्ये जी काही कलमं आहेत, त्या कलमांच्या विसंगत कोणताही जर कायदा असेल, तर तो कायदा रद्द किंवा निरस्त आहे असं मानलं जाईल. हे नीट लक्षात घ्या. कारण भारतीय घटना अंमलबजावणी होण्याच्या अगोदर बरेच कायदे या भारतामध्ये निर्माण झालेले आहेत. ते सर्वच्या सर्व कायदे काही रद्दबातल झाले असे नाही. हे समजून घेतलं पाहिजे. ते कलम असं म्हणतं की भारतीय राज्यघटनेने दिलेले जे मूलभूत अधिकार आहेत, त्या मूलभूत अधिकारांवर विशेषतः जर कोणत्याही कायद्याच्या कलमानुसार जर गदा येत असेल, तर तो कायदा जो आहे तो रद्दबातल किंवा निरस्त असा मानला जावा. आता आपल्याला याच्यामध्ये सांगायचंच आहे की जो 1949चा महाबोधी बीटी ऍक्ट जो आहे, बोधगया टेम्पल ऍक्ट 1949, तो या कायद्यांचं उल्लंघन कशा पद्धतीने करतो हे आपल्याला त्याच्यामध्ये पटवून द्यावं लागेल. तर ते प्रेक्षकांसाठी फक्त ही गोष्ट नमूद करणं मला गरजेचं वाटलं. त्याच्यानंतर जे कलम 26 आहे भारतीय संविधानामधला, ते आपल्या मूलभूत अधिकारांच्या तत्वांच्या संबंधित सांगतं आणि विशेष करून धार्मिक अधिकारांच्या संदर्भात. तर ते कलम असं म्हणतं की प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याच्या धर्माची उपासना करण्याचा, म्हणजे श्रद्धा, विश्वास आणि धर्म यांची उपासना करण्याचा, त्यांचा प्रसार प्रचार करण्याचा, ते वाढवण्याचा अधिकार आहे. त्याच पद्धतीने त्याच्या धर्माची जी प्रार्थना स्थळं जी आहेत ती स्वखर्चाने बांधणं आणि त्या प्रार्थना स्थळांचं व्यवस्थापन स्वतः पाहणं. लक्षात घ्या, हा जो मुद्दा आहे तो खूप महत्वाचा आहे की प्रार्थना स्थळ बांधणं, त्या प्रार्थना स्थळाचं व्यवस्थापन पाहणं, हे त्या धर्माच्या व्यक्तीचा तो मूलभूत अधिकार आहे. असं भारतीय संविधानातलं जे कलम आहे 26, म्हणजे ते 26D ते आपल्याला सांगतं. याचा अर्थ सरळ सरळ असा होतो की जे महाबोधी जो ऍक्ट जो आहे आपला 1949चा, तो सरळ सरळ या कलम 26ची अवहेलना करतो किंवा त्याच्या विरोधात आहे. म्हणून हे जे आहे ते रद्द होणं गरजेचं आहे. आता असं असताना देखील सुप्रीम कोर्ट जे आहे ते आपल्या बाजूने निर्णय देत नाही, ही गोष्ट महत्वाची आहे लक्ष देण्याची. त्याच्यानंतर भारतीय कलम संविधानातले जे कलम आहे 249, ते आपल्याला खूप या ठिकाणी गरजेचं आहे लक्षात घेणं. ते कलम असं सांगतं की, आता आपण म्हणजे पार्श्वभूमी थोडीशी बघूया. राज्य शासन आणि केंद्र शासन या दोघांमध्ये हा जो चेंडू आहे तो टोलवला जातोय महाबोधी विहाराचा. राज्य शासन काय म्हणतं की केंद्राला अधिकार आहे कायदा रद्द करायचा, आणि केंद्र शासन म्हणणं की हा कायदा राज्याने केलाय तो राज्यच रद्द करेल वगैरे वगैरे. तर तुम्हाला सांगण्याचा मुद्दा असा आहे की कलम 249 जे आहे ते असं म्हणतं की राज्यसभेमध्ये कोणताही राज्यसभेचा जो सदस्य आहे तो एक प्रस्ताव सादर करू शकतो आणि त्या प्रस्तावामध्ये कोणताही राज्याचा संदर्भातला जो कायदा आहे तो भारतीय घटनेच्या कुठल्याही कलमाशी जर विसंगत असेल तर तो रद्द करण्यासंदर्भात तो मागणी करू शकतो राज्यसभेमध्ये. ही गोष्ट आपल्याला खूप महत्वाची आहे लक्षात घेण्यासाठी. आणि मग राज्यसभेमध्ये जर का तो 2/3 बहुमताने जर का तो मंजूर झाला, लोकसभेमध्ये देखील त्याला मान्यता जर मिळाली, तर तो महाबोधी विहाराचा जो कायदा आहे तो रद्द होऊ शकतो. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. आणि सध्याच्या घडीला राज्यसभेमध्ये आपले रामदास आठवले साहेब प्लस चंद्रकांत हंडोरे साहेब हे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ही देखील गोष्ट मला या ठिकाणी अधोरेखित करावीशी वाटते. त्याच्यानंतर आपण पाहूया अनुसूचित 7 मध्ये अनुच्छेद 46 जी संघसूची आहे त्याच्यावरती आपण थोडं लक्ष देऊया. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की संसदेने केलेल्या कायद्याद्वारे किंवा त्याखाली राष्ट्रीय महत्वाच्या म्हणून घोषित केलेल्या प्राचीन ऐतिहासिक स्मारक शिल्पे व अभिलेख आणि पुरातत्वीय स्थळे व अवशेष यांचा समावेश त्यामध्ये केलेला आहे. याचा अर्थ असा होतो की ह्या संदर्भातला जो कायदा करण्याचा जो अधिकार आहे तो राज्य शासनाला देण्यात आलेला आहे आणि राज्य शासन देखील त्यानुसार कायदा करू शकतं, म्हणजे ते बदलण्याचा वगैरे. म्हणजे दोन्ही जे शासन आहेत, राज्य शासन आणि केंद्र शासन, हे दोन्ही बौद्ध समाजाची दिशाभूल करतायत, याच्यावरून सिद्ध होतं. आता एक संसदीय आयुधांच्या बाबतीत आपण थोडंसं बोलूया की जे आपले लोकसभेमध्ये खासदार आहेत किंवा राज्यसभेमधले जे खासदार आहेत ते कशा पद्धतीने संसदीय आयुधाचा वापर करून हा कायदा निरस्त करू शकतात ते लक्षात घ्या. एक खाजगी बिल म्हणून एक प्रोव्हिजन आहे, ज्याला प्रायव्हेट मेंबर बिल असं म्हणतात. तर ही प्रोव्हिजन काय आहे, आता लक्षात घ्या. खाजगी मेंबर आणि तुमचे म्हणजे राज्य मेंबर ह्याच्यामध्ये काय फरक आहे लक्षात घ्या.
केंद्रीय मंत्रिमंडळामधले सदस्य वगळता इतर जे लोकसभेमधले जे सर्व सदस्य असतात त्यांना खाजगी सदस्यांना म्हटलं जातं. आणि त्या सदस्यांना देखील अधिकार आहे की संसदेच्या पटलावरती कोणतेही बिल मांडण्याचा, आणि त्या बिलाला म्हटलं जातं प्रायव्हेट मेंबर बिल. हे जे बिल आहे ते शुक्रवारच्या दिवशी संसदेमध्ये मांडता येतं, आणि ते 1 महिनापूर्वी लोकसभा अध्यक्षांच्या निदर्शनास आणावं लागतं. आणि मग लोकसभा अध्यक्ष जे आहेत ते कोणत्याही एका तारखेला ते बिल शुक्रवारच्या दिवशी लोकसभेच्या पटलावरती आणू शकतात. आणि मग ते लोकसभेच्या पटलावरती आणल्यावरती त्याच्यावरती डिस्कशन केलं जातं. आपण पाहतोय की आता जी लोकसभेमध्ये जेवढे काही बहुदांचा कैवार घेऊन जेवढे काही जे खासदार लोक जे आहेत ते 2-2, 5-5 मिनिटाचं जे भाषण करतात, त्यांना हे संसदेचं आयुध जे आहे ते वापरायची कदाचित माहिती नसावी असा माझा समज आहे. कारण जर का त्यांनी हे आयुध वापरलं असतं तर आतापर्यंत हे जे बिल आहे ते लोकसभेच्या पटलावर आलं असतं आणि त्याच्यावरती चर्चा झाली असती. हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. जर का ते बिल त्या ठिकाणी 2/3 बहुमताने मंजूर झालं तर ते बिल देखील त्या ठिकाणी आपल्याला रद्द येऊ शकतं लोकसभेमध्ये. आता झालं असं की त्या बिलाच्या संदर्भात वापर ह्या अगोदर कसा करण्यात आला हे लक्षात आहे. खाजगी बिलाच्या संदर्भात 2019-20 साली राकेश सिन्हा नावाचे बीजेपीचे राज्यसभेचे एक सांसद आहे. त्या राज्यसभेच्या सांसदांनी ते जे बिल आहे ते लोकसभेमध्ये आणलं होतं. कशाच्या संदर्भामध्ये? राम मंदिराच्या संदर्भामध्ये. म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी तो आणण्याचा त्या पद्धतीने प्रयत्न केला होता. म्हणजे ह्याच्या अगोदर खाजगी बिल अशा पद्धतीने झालेलं नाहीये असं आपल्याला म्हणता येणार नाही. हे लक्षात घेण्यासारखं आहे. त्याच्यानंतर आता ही जी जुनी स्मारक शिल्प वास्तू असतात त्या संदर्भातल्या खाजगी बिलासंदर्भात तुम्हाला अजून एक उदाहरण देऊ इच्छितो मी. 1954 साली डॉक्टर रघुवीर सिंग हे खासदार होते राज्यसभेमधले. त्यांनी प्राचीन आणि ऐतिहासिक स्मारक तसेच पुरातात्विक स्थळ आणि अवशेष यांचे राष्ट्रीय महत्त्व या विषयावरती राज्यसभेमध्ये एक बिल आणलं होतं. आणि हे राज्यसभेमध्ये त्यांनी बिल आणून त्या ठिकाणी 2/3 बहुमताने मंजूर करून त्या खाजगी बिलावरती कायदा झाला होता. हा इतिहास देखील आपल्याला विसरता येणार नाही. हे सध्याचे खासदार जे आहेत ते लोकसभा राज्यसभेमध्ये जे बोलत आहेत त्यांच्यासाठी मी किंवा त्यांच्या अनुयायांसाठी सांगू इच्छितो की त्यांनी त्यांच्या खासदारांना ह्या पद्धतीची माहिती द्यावी आणि कायदेशीररित्या आपली जी आयुध आहेत ती वापरून लोकसभेमध्ये हा कायदा करण्यासाठी पुढे यावा असं मला वाटतं. त्याच्यानंतर अजून एक संसदीय आयुध आहे, त्याला म्हटलं जातं राईट टू पिटिशन. आता हे राईट टू पिटिशन म्हणजे काय ते समजून घ्या. भारतातल्या कोणत्याही नागरिकाला जर का एखादा विषय जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, लोकोपयोगी आहे असं वाटत असेल आणि तो कायदा लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये मंजूर व्हावा असं जर त्याला वाटत असेल तर त्या पद्धतीचा एक मसुदा त्यांनी तयार करावा. स्थानिक आमदार खासदार जे असतील त्यांच्या कव्हरिंग लेटर त्याला जोडावा आणि राज्यसभेच्या अध्यक्षांपर्यंत तो पोहोचवावा. राज्यसभेचे जे अध्यक्ष आहेत ते पिटिशन कमिटी मसुदा समितीकडे ते पाठवतात आणि मसुदा समिती जे आहे ते विधेयक जे आहे ते पटलावरती आणतं आणि मग त्याच्यावरती देखील त्यामध्ये चर्चा होते. पहा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती महाबोधी महाविहारचं मुक्ती करण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला मार्ग सांगून ठेवलेले आहेत ते घटनेमध्ये, आणि त्या मार्गांचा आपण वापर न करता केवळ भावनेच्या आधारावरती आपण हा प्रश्न 1934 पासून हाताळतोय. ही गोष्ट आपल्याला नमूद करणं खूप गरजेचे आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर हा महाबोधी जो बीटी ऍक्ट जो आहे तो गदा कशावर आहे तर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकामध्ये जे म्हटलं गेलं आहे की प्रत्येक व्यक्तीला विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य असेल, त्या स्वातंत्र्यावरती देखील तो कायदा गदा आणतोय. आता ह्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाचे जे काही निर्णय आहेत त्या निर्णयावरती आपण थोडंसं लक्ष देऊया. त्याच्यामध्ये आपल्याला एक निदर्शनास येईल की सुप्रीम कोर्टामध्ये देखील कशा पद्धतीने या कायद्याबद्दल म्हणजे संभ्रम झाला किंवा हा म्हणजे बौद्ध समाजाची कशा पद्धतीने फसवणूक झाली ते आपलं थोडंसं त्याच्यामध्ये लक्षात येईल. 1962 साली सर्वोच्च न्यायालयाने एका केसमध्ये एक निकाल दिला. त्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की कोणत्याही धर्माच्या अनुयायांद्वारे त्या धर्मस्थळाची स्थापना केली जात असेल तर त्या व्यवस्थापनाला रद्द करून कोणत्याही धर्मनिरपेक्ष संस्थेकडे त्या प्रार्थना स्थळाचा किंवा धार्मिक वास्तूचा ताबा देणं हे असंवैधानिक आहे आणि ते कलम 26चं उल्लंघन आहे असं एका केसमध्ये सुप्रीम कोर्ट म्हणतं 1962च्या. आता तुम्ही लक्षात घ्या की जो बीटी ऍक्ट आहे 1949 हा बीटी ऍक्ट जो आहे
तो ह्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची देखील अवहेलना करतोय. कारण एक सुप्रीम कोर्टाचा निर्णय म्हणतो की 26चं जे तुमचं मूलभूत अधिकाराचं जे तत्व आहे त्या तत्वाची ह्याच्यानुसार अवहेलना होते किंवा उल्लंघन होते. आणि 1949चा कायदा आहे 26वा जे कलम आहे मूलभूत अधिकाराचं त्याची अवहेलना करतोय. आता स्वामित्व जे आहे ते कशा पद्धतीने बिहार शासनाकडे लक्षात घ्या, तो कायदा सांगतो की बिहार शासन याच्यावरती नियुक्त करेल सर्व सदस्यांची. त्याच पद्धतीने सचिव आणि जे तुमचे अध्यक्ष जे आहेत ते देखील बिहार शासनच नियुक्त करेल. आणि बिहार शासन ही धर्मनिरपेक्ष संस्था आहे. त्याच्यामुळे ह्या सुप्रीम कोर्टाचा जो 1962चा जो निर्णय आहे की धर्मनिरपेक्ष संस्थांकडे त्याचा ताबा देणं हे देखील चुकीचं आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अवहेलना करणं. त्याच्यानंतर 2 खटले जे सुप्रीम कोर्टाचे जे ह्या ठिकाणी नमूद करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सैफुद्दीन साहब सरवर सय्यद ताहेर विरुद्ध भारत संघराज्य 1966 आणि अजीज पाशा विरुद्ध भारत संघराज्य 1968 हे जे 2 खटले आहेत ते देखील अशाच पद्धतीने धार्मिक वास्तूच्या व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये मांडण्यात आले होते. त्या खटल्याचा निर्णय देत असताना सुप्रीम कोर्ट म्हणतं की ज्या धर्माच्या लोकांनी त्या वास्तूची निर्मिती केली असेल त्याच धर्माच्या लोकांना त्याचे व्यवस्थापन करण्याचा अधिकार आहे, असं सरळ सरळ कोर्टाने त्या खटल्यांमध्ये नमूद केलेलं आहे. आता तुम्ही लक्षात घ्याल की भारतीय संविधानामध्ये एक अशी तरतूद आहे की सुप्रीम कोर्टाने एखादा निर्णय दिला तर त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होतं. असं असताना देखील 1962, 1966, 1968 साली सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्णय ते महाबोधी विहाराच्या संदर्भामध्ये अत्यंत समर्पक जुळतात. असं असताना देखील कोर्ट त्या संदर्भामध्ये काही निर्णय देत नाहीये आणि वारंवार त्या कायद्याचं उल्लंघन होत आहे तरी देखील कोर्ट त्या ठिकाणी शांत आहे. त्यानुसार आपल्याला कळेल की सुप्रीम कोर्ट देखील आपल्या बाजूने आहे की नाही. आता पुढे एक मुद्दा जो अध्यक्ष हिंदूच असणं, जिल्हा अध्यक्ष हा हिंदूच असावा ह्याच्याबद्दल 2013 साली महाबोधी महाविहार व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष जिल्हाधिकारी हिंदूच असावा या नियमाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली. त्या याचिकेमध्ये सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला की जिल्हाधिकारी हा हिंदू असणं गरजेचं नाहीये. लक्षात घ्या मी तुम्हाला काय म्हणतोय, सुप्रीम कोर्टाचे निर्णय 2013चे. त्यांनी तरी देखील बिहार शासनाने त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीने काही बदल केला नाही. बिहार शासनाने काय केले की 2013 मध्ये त्या कायद्यामध्ये थोडेसे बदल केले आणि सांगितले की सचिव जो आहे तो हिंदू किंवा हिंदूच्या व्यतिरिक्त दुसरा कोणी आपण घेऊ शकतो. असं असताना देखील 1953 ते 2007 पासून फक्त एकदाच अहिंदू माणूस किंवा बौद्ध माणूस त्या ठिकाणी शासनाने आणला. 2013 पर्यंतचे निर्णय जे आहेत सुप्रीम कोर्टाचे ते आपल्या फेवरचे आहे, लक्षात घ्या. आता झालं असं 2012 साली अजून एक खटला त्याच्यामध्ये आला. त्याच्यामध्ये मिस्टर वांगडी म्हणून जे आहेत, मिस्टर वांगडी ते आपल्या नॉर्थ ईस्ट भागामधले आहेत, दार्जिलिंगच्या पट्ट्यामधले. त्यांनी एक खटला दाखल केला सुप्रीम कोर्टामध्ये 2012 साली. त्यांनी मागणी हीच केली, आता जी मागणी आहे की जे पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात द्यावं, 9च्या 9 सदस्य बौद्ध असावेत. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बघा अगोदरच्या मी जे केसेस सांगितले त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट महाबोधी विहाराच्या संदर्भामध्ये म्हणजे महाबोधी विहाराला फेवरेबल असलेले निर्णय इतर धर्मियांच्या बाबतीत कसं देतं भारतीय संविधानाचा वापर करून. आणि तेच सुप्रीम कोर्ट ज्या वेळेला बौद्धांची बाजू येते त्यावेळेला संपूर्ण आपले आधीचे निर्णय प्लस भारतीय संविधानातली सर्व तत्व बाजूला ठेवून कशा पद्धतीने निर्णय देते ते बघा. त्या खटल्यामधचा निर्णय 2018 साली लागतो आणि त्यामध्ये कोर्ट काय म्हणतं की हे प्रकरण जे आहे ते कोर्टाच्या कक्षेत येत नाही. लक्षात घ्या, सुप्रीम कोर्ट म्हणतं की हे प्रकरण जे आहे ते कोर्टाच्या कक्षेत येत नाही. हा कायदा बिहार विधिमंडळाने केलाय त्याच्यामुळे तो कायदा रद्द करण्याचा अधिकार त्यांनाच आहे. लक्षात घ्या. आता हे मी तुम्हाला आतापर्यंत भारत देशामधलं संविधानाच्या संदर्भात संसदीय आयोग, सुप्रीम कोर्टाचे निर्णय हे सगळं सांगितलं. आता आपण पुढे थोडंसं आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्याच्यामध्ये जाऊया. लक्षात घ्या, मानवी हक्काचा जाहीरनामा 10 डिसेंबर 1948 रोजी जाहीर करण्यात आला. लक्षात घ्या, आपली घटना 1949 ला. 1948 रोजी जो जाहीरनामा युनायटेड नेशन मार्फत जाहीर करण्यात आला तर त्याच्यामध्ये कलम 18 जे आहे ते युनायटेड नेशनचं असं म्हणतं की जगभरातल्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या धर्माची वास्तू स्थापन करणं, तिचं व्यवस्थापन करणं, आपले धर्म, श्रद्धा, विश्वास यांची उपासना करणं याचा मूलभूत अधिकार आहे.
हे लक्षात घ्या. हा कायदा ह्या ठिकाणी मुद्दाम अधोरेखित का करावा असं वाटतो, कारण 1948 नंतर ज्यावेळेला 1945ला दुसरं महायुद्ध समाप्त झालं, त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणावरती देश जे आहे ते स्वतंत्र झाले आणि प्रत्येक देश आपली आपली घटना बनवायला लागला. त्यावेळेला प्रत्येक देशाने आपली घटना बनवताना त्यांना एक गायडिंग प्रिन्सिपल म्हणून ह्या फंडामेंटल राईट्सचा त्यांनी वापर केला आणि आपल्या आपल्या देशाच्या राज्यघटनेमध्ये त्याचा काही देशांनी जसाच्या तसा, काही देशांनी थोडाफार बदल करून पण यांचा वापर केलाय. म्हणून सांगायचा मुद्दा हा आहे की हा जो बीटी ऍक्ट जो आहे तो आंतरराष्ट्रीय मानवाधिकार जे संघटन जे आहे त्या संघटनेच्या कायद्यांचा देखील उल्लंघन करतो, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन 1996 आणि इंटरनॅशनल कॉव्हेनंट ऑन सिव्हिल अँड पॉलिटिकल राईट्स 1996 हे देखील युनायटेड नेशनचे जे 1948चे जे मानवाधिकाराच्या संदर्भातले जे धार्मिक स्वातंत्र्यावर भाष्य करणारे जे आर्टिकल 18 आहे त्या संदर्भात तेच भाष्य करतं की प्रत्येक व्यक्तीला हे धार्मिक स्वातंत्र्य आहे आणि ह्या 3 आंतरराष्ट्रीय कायद्याची देखील अवहेलना 1949चा कायदा त्या ठिकाणी करतो.